नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान अण्णाराव वाटकळे, राहणार कवटाळी. माझं डाळिंब क्षेत्र जवळजवळ 10 वर्षापासून आहे. माझी शेती अक्कलपूर गणपती मंदिराजवळ आहे. तिथं 3 एकर क्षेत्रामध्ये डाळिंब लागवड केलेली आहे. आज डाळिंबाचं हे दुसरं पीक आहे आणि शेतीचा डाळिंबातला अनुभव जवळजवळ 10 वर्षापासून आहे. काय कसं डाळिंबाचं व्यवस्थापन नियोजन कसं केलं तुम्ही? व्यवस्थापन छाटणीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आमचे सल्लागार संजय गाजरे आहेत. पहिल्यापासून ते देतात मार्गदर्शन वगैरे आणि त्यांच्यानुसार सगळं शेड्यूल प्रमाणे चालतं. आणि साईज वगैरेसाठी आम्ही नवक्रांती ॲग्रोची आरके अन्नदाता म्हणून ड्रीपमधून सोडली होती. आणि दुसरं शेवटच्या 1 महिन्यापूर्वी टॉप गोल्ड म्हणून 5 लिटरचं ड्रम आहे ते सोडलं होतं. 4-3 वेळा सोडलंय. त्याच्यामुळं साईज आम्हाला भरपूर अशी जम्बो साईज मिळालेली आहे. 10 वर्षाचा तुम्ही डाळिंब शेतीचा अनुभव सांगताय. काय काय अडचणी असते त्या डाळिंबच्या ह्या बागेच्या ह्याच्यामध्ये? डाळिंब क्षेत्रामध्ये तशा अडचणी भयंकर आहेत. तेल्यासारखा आजार असा आहे की तो एकदा आला की सहजासहजी जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी मग आपल्याला ऑर्गॅनिक औषधं, त्याचं शेड्यूल व्यवस्थित हे केलं पाहिजे. खोडाला बुरशीनाशक वगैरे घेतलं पाहिजे. हे सगळ्या नियोजन केल्यानंतर आपल्याला ह्या रोगातून मुक्त होता येते. म्हणजे असा काय तो न आवरणारा असा रोग नाही. तो आपण शेड्यूल व्यवस्थित केल्यानंतर होऊ शकतो कव्हरमध्ये. ह्याच्यासाठी आता तेलासाठी तुम्ही कुठल्या उपाययोजना केल्या तुमच्या या 3 एकर बागेमध्ये? तेलासाठी आम्ही ऑर्गॅनिक म्हणून नवक्रांतीचं तेल्या रामबाण पण वापरलंय. ह्या सगळ्यामुळं आपल्याला तेल्याचा प्रादुर्भाव जास्त म्हणजे झालेलाच नाही कसलाच. त्याच्या येवणी म्हणून अगोदर आम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेतलेला हात आहे अगोदर. आता साईज सुद्धा तुमच्या बागेमध्ये बघतोय आम्ही की किंग साईज ही तुमच्या ह्याची म्हणजे फळाची किंग साईज झालेली आहे. ह्याच्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येते. म्हणजे अजून शेतकरी त्या ह्याच्यापासून आहे. तर त्या शेतकऱ्यांना काय सांगतात साईज साठी काय करायला पाहिजे त्या शेतकऱ्यांना? साईजसाठी आता शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिककडे थोडं वळलं पाहिजे आणि स्लरी वगैरे महत्त्वाची आहे. आम्ही स्लरी पण 1-2 वेळा सोडलेली आहे. त्याच्यामध्ये PHB, KSB असं सोडलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि सुरुवातीपासून पोटॅश वगैरे भरपूर आम्ही खालून दिलेला आहे. आणि नवक्रांतीचं टॉप गोल्डचा आम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीनं वाटला. मागच्या वर्षी पण आम्ही वापरून बघितलं. मागच्या वेळेस रिझल्ट चांगला छान आल्यामुळं ह्या वर्षी भरपूर प्रमाणात दिलं. त्याचा आम्हाला म्हणजे प्रत्यय दिसून आलायच ह्या बागेतून. काय किती दिवसापूर्वी औषध सोडलं होतं आणि किती दिवसामध्ये हे तुम्हाला किंग साईज भेटली? आम्ही आता 2-2.5 महिन्यापासून सोडले टॉप गोल्ड. त्याच्या अगोदर आरके अन्नदाता म्हणून होतं ते 1 वेळेसच सोडलंय. टॉप गोल्ड 3 वेळा सोडलंय आतापर्यंत. काय किती साईज वाढले आणि किती दिवसामध्ये? साईज तशी शेवटच्या महिन्यामध्ये भरपूर साईज घेतली. साईज जवळजवळ आता शेवटची साईज आहे की 550-600 ग्रामपर्यंत. सरासरी 350-400 ची साईज जास्त आहे. म्हणजे 80% साईज 400 ग्रॅमची 350 ग्रॅमची आहे. त्याचे 20% म्हणलं तर मग लहान मोठी थोडीफार आहे. काय आता व्यापारी वर्ग येतोय तुमच्या बागेमध्ये येत असेल, माल द्यायच्या ह्याला आलाय आता. व्यापारी वर्ग त्यांचं म्हणणं काय येतंय मला? व्यापारी वर्ग आलेला साईज साठी छान आहे म्हणते. साईज मालाला वगैरे नावं ठेवत नाहीत. माल पसंत आहे त्यांना. काय सांगताल इतर शेतकऱ्यांना? इतर बरीचशी औषधं पण ह्याच्यात आहेत. नवक्रांतीबद्दल तुम्ही आता नाव वगैरे घेतली ज्या औषधांची नवक्रांतीच्या, त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना किंवा इतर ह्यांना खात्रीशीर काय सांगताल त्यांना? नवक्रांतीबद्दल खात्रीशीर साईज साठी टॉप गोल्ड 1 नंबर आहे. मला 2 वर्षापासून रिझल्ट चांगल्या पद्धतीने आलेला आहे. नवक्रांतीने बदल घडू शकतोय का शेतकऱ्याच्या? इथले शेतकरी जे आहेत इथल्या काय तुमच्या शेजारचे इतर शेतकऱ्यांना नवक्रांती वापरायचा सल्ला द्यायचा ना? 100% सल्ला देऊ आणि दिलेला पण आहे. बरेच शेतकऱ्यांनी वापरलेलं पण आहे अजून.
त्यांना पण रिझल्ट 4-8 दिवसात रिझल्ट दिसून आल्यानंतर परत त्याने टॉप गोल्ड किंवा आरके असे त्यांचे प्रोडक्ट वापरलेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याने. म्हणजे मी ज्यांना सांगितलंय माझी बाग बघून गेलेत त्यांनी सगळ्यांनी वापरलेलं आहे आणि सगळ्यांनी वापरावं असं मला वाटतं.